सेट 2026ची तयारी सुरू केली आहे का? आणि पेपर 1चा पूर्ण सिलेबस पाहून कन्फ्यूज झाला आहात का? तर काळजी करू नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट पेपर 1 संपूर्ण अभ्यासक्रम अगदी सोप्या आणि एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने. महत्त्वाचं म्हणजे हा सिलेबस 100% UGC नेट पेपर 1 सारखाच आहे, पण तो आपण पूर्णपणे मराठीत पाहणार आहोत. UGC नेटचा सिलेबस हा पूर्ण इंग्रजीमध्ये आहे. म्हणजेच एकाच तयारीस तुम्ही नेट प्लस सेट दोन्ही एक्झाम्स क्रॅक करण्याची तुम्हाला संधी आहे. आपण 10 युनिटचा कम्प्लीट ब्रेकडाऊन पाहणार आहोत आणि कोणत्या युनिटवर जास्त फोकस केले आहे तर जास्त मार्क्स मिळतात हेही समजून घेणार आहोत. अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सेट पेपर 1 हा सर्व विषयांसाठी म्हणजे हा जनरल पेपर आहे. अध्यापन व संशोधन क्षमता तुमची तपासली जाते या पेपरच्या माध्यमातून. सर्वांसाठी हा कंपल्सरी पेपर आहे. संपूर्ण अभ्यासक्रम हा UGC नेट पेपर 1 प्रमाणेच आहे आणि तो लेटेस्ट पॅटर्न 2026 नुसार मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. एकूण प्रश्न 50 असतात, तर प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण असे 100 गुण तुम्हाला या पेपरमध्ये असतात. या पेपरसाठी वेळ असतो 1 तास व निगेटिव्ह मार्किंग या पेपरला नसते. आपण युनिट वाईज पूर्ण मुद्देसूद हा सिलेबस पाहणार आहोत. युनिट फर्स्ट अध्यापन क्षमता म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूड. यामध्ये तुम्हाला अध्यापन म्हणजेच टीचिंगच्या संकल्पना, त्याची उद्दिष्टे, अध्यापनाच्या पातळ्या, स्मृती पातळी म्हणजेच मेमरी लेवल, आकलन पातळी म्हणजेच अंडरस्टँडिंग लेवल, चिंतनशील पातळी म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल हे सर्व विचारले जातात. तसेच अध्यापनाची वैशिष्ट्ये, पोंगाडावस्था व प्रौढ अध्यापन, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, बोधात्मक. त्याचबरोबर अध्यापनावर परिणाम करणारे घटक जसे की शिक्षक, विद्यार्थी, सहाय्यक, सामग्री, पर्यावरण, संस्था. अध्यापन पद्धती ज्यामध्ये व्याख्यान, प्रात्यक्षिक, चर्चा, प्रकल्प, स्वयंशोध, विचारमंथन, क्रमदेशित अध्ययन, सांघिक अध्यापन, ICT आधारित. अध्यापन साधने श्राव्य, दृकश्राव्य, ICT साधने. मूल्यमापन पद्धती रचनात्मक, संकलित, CCE निवड आधारित श्रेयक पद्धती, CBCS श्रेणीकरण, संगणक आधारित चाचणी. उदयोन्मुख कला, ऑनलाईन अध्यापन, मिश्र अध्यापन, फ्लिप क्लासरूम, MOOCs, स्वयं हे सर्व घटक तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये विचारले जातात. आता आपण युनिट 2 संशोधन क्षमता म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड हे युनिट बघूयात. यामध्ये संशोधन म्हणजेच रिसर्चचे अर्थ, त्याचा प्रकार, त्याचे वैशिष्ट्य, संशोधनाच्या पायऱ्या. संशोधन पद्धती ज्यामध्ये प्रायोगिक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, गुणात्मक, संख्यात्मक, मिश्र हे सर्व विचारले जातात. तसेच संशोधनाच्या पायऱ्या, समस्या निश्चिती, साहित्य समीक्षा, गृहीतक, आराखडा, माहिती संकलन, विश्लेषण, अहवाल लेखन. प्रबंध व लेखन, प्रारूप, शैली, संदर्भ देण्याची पद्धती जसे की APA, MLA, शिकागो. संशोधन नीतिमत्ता, वाङ्मयचौर्य, बौद्धिक संपदा अधिकार, स्वामित्व हक्क, नीतिमत्ता समित्या. त्याचबरोबर संशोधनात ICTचा वापर, इंटरनेट, डेटाबेस, सांख्यिकीय सॉफ्टवेअर, SPSS. माहितीचे प्रकार ज्यामध्ये प्राथमिक, दुय्यम, माहिती संकलन, प्रश्नावली, अनुसूची, मुलाखत, निरीक्षण. युनिट 3 आकलन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये तुम्हाला उतार्यावर आधारित प्रश्न दिले असतात. दिलेल्या उतार्यातून 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. तपशीलला जाणारी कौशल्य म्हणजे यामध्ये तुमचे कौशल्य तपासली जातात. आकलन, अर्थनिर्णय, अनुमान, शब्दसंग्रह, संदर्भानुसार व्याकरण. युनिट 4 संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन.
संप्रेषणाचा अर्थ, प्रकार, वैशिष्ट्य, प्रक्रिया, अडथळे. प्रकार म्हणजेच संप्रेषणाचे प्रकार: शाब्दिक, अशाब्दिक, आंतरवैयक्तिक, अंतवैयक्तिक, गट जनसंप्रेषण. प्रभावी संप्रेषण: सेवन्सीज, स्पष्टता, परिपूर्णता, संक्षिप्तता, विचारशीलता, ठोसपणा, सभ्यता, अचूकता. संप्रेषणातील अडथळे जसे की भौतिक, अर्थविषयक, मानसशास्त्रीय, संघटनात्मक, सांस्कृतिक. जनमाध्यम म्हणजेच मास मीडिया, यामध्ये मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, नवमाध्यमे, समाज माध्यमे, शिक्षणातील उपयोग. हे सर्व घटक तुम्हाला कम्युनिकेशन या युनिटमध्ये विचारले जातात. आता आपण युनिट 5 म्हणजे घटक 5 गणितीय व तर्कक्षमता, ज्यालाच मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला संख्या मालिका, गहाळ संख्या म्हणजेच मिसिंग नंबर, चुकीचे संख्या, सादृश्य, अक्षरमालिका, संकेत व संबंध, सांकेतिक भाषा, रक्तसंबंध. अंकगणित, यामध्ये अपूर्णांक, वेळ अंतर वेळ, वेग, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा तोटा, व्याज, सरासरी. क्षेत्रमिती, द्विमितीय व त्रिमितीय आकारांचे क्षेत्रफळ, घनफळ. माहिती अर्थनिर्वेचन, सारणी, स्तंभालेख, रेषालेख, वर्तुळालेख, केसलेट DI. DI हा याच युनिटमध्ये येतो, मॅथमॅटिकल रिझनिंग युनिट 5 मध्ये. DI वरती तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. आता घटक 6 म्हणजेच युनिट 6 तार्किक युक्तिवाद म्हणजेच लॉजिकल रिझनिंग. हा युनिट खूप सोपा आहे. तुम्ही हे सर्व टॉपिक जर केले तर तुम्ही 5 पैकी 5 मार्क्स या युनिटला घेऊ शकता. यामध्ये युक्तिवादाची रचना समजणे, विधाने, निष्कर्ष, युक्तिवादाचे प्रकार, निगमन व विगमन तर्क, विधान, निष्कर्ष, सादृश्य, तार्किक क्रम. त्याचबरोबर व्हेन आकृत्या, संच, सिद्धांतावर आधारित प्रश्न. भारतीय तर्कशास्त्र प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थपत्ती, अनुपलब्धी. हेत्वाभास, भारतीय तर्कशास्त्रातील तर्कदोष, सव्यभिचार, विरुद्ध, सत्प्रत्यक्ष, असिद्ध, बाधित. तार्किक तर्कदोष, औपचारिक व अनौपचारिक तर्कदोष. हे सर्व तुम्हाला लॉजिकल रिझनिंगमध्ये विचारले जातात. आता आपण युनिट 7 माहिती अर्थनिर्वेचन म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन. यामध्ये माहितीचे स्रोत म्हणजेच प्राथमिक, दुय्यम, वर्गीकरण, सारणीकरण, आलेखीय सादरीकरण, स्तंभालेख, स्तंभचित्र, वर्तुळालेख, वारंवारता बहुभुज, ओव्हरवेज, केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे जसे की मध्य, मध्यंक, बहुलक, यावरती एक प्रश्न विचारला जातो आणि डेटावरती 2 किंवा 3 विचारले जातात. आणि तुम्हाला वर्तुळालेख आणि यामध्ये आलेखामध्ये स्तंभालेख विचारला जातो किंवा स्तंभचित्र, वर्तुळालेख, वारंवार बहुभुज यापैकी एकावरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर विचारशैलीचे परिणामे जसे की कक्षा, प्रसरण, प्रमाण विचलन, चतुर्थ विचलन. त्याचबरोबर सहसंबंध व आश्रय, मूलभूत संकल्पना, त्याचे प्रकार आणि उपयोग. माहिती पर्याप्तता, माहिती विश्लेषण, दिलेल्या माहितीचे संचाचे अर्थविवेचन. DI मध्ये तुम्ही 5 पैकी 4 या युनिटमध्ये तुम्ही 5 पैकी 4 मार्क्स इझिली घेऊ शकतात. पण एक क्वेश्चन हा खूप डिफिकल्ट हाय लेवलचा असतो, बाकी इझी टू मॉडरेट असतात. युनिट 8 माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच ICT. ICT मध्ये मूलभूत परिभाषिक शब्द, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मेमरी, इनपुट, आउटपुट, उपकरणे. तसेच इंटरनेटच्या मूलभूत संकल्पना, WWW, वेब ब्राउझर, सर्च इंजिन, URL, HTTP, HTTPS, IP पत्ता. ईमेल, यामध्ये मूलभूत SMTP, POP, IMAP, CC, BCC, ईमेल. शिष्टाचार. डिजिटल उपक्रम, डिजिटल इंडिया, डिजिलॉकर, उमंग, स्वयंप्रभा, NAD, NKN. शिक्षणात तुम्हाला ICT, MOOC, LMS, OER, मिश्र अध्ययन, व्हर्च्युअल लॅब, NMEICT. तसेच सायबर सुरक्षा, ज्यामध्ये मालवेअर, व्हायरस, फिशिंग, फायरवॉल, एन्क्रिप्शन, डिजिटल स्वाक्षरी. IT कायदा 2000, मूलभूत सायबर गुन्हे, वाङ्मयचौर्य, स्वामित्व हक्क, IPR.
उदयोन्मुख तंत्रज्ञान, AI, क्लाउड कम्प्युटिंग, IoT, बिग डेटा, ब्लॉकचेन, AR, VR, 5G. आता आपण युनिट 9 बघूया, ज्यामध्ये लोकविकास व पर्यावरण जसे की पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. यामध्ये तुम्हाला विकास व पर्यावरण, शाश्वत विकास, MDGs, SDGs, त्याचे ध्येय 4, 6, 7, 11, 13 यावरती भर दिलेला असतो. त्यानंतर मानव व पर्यावरण परस्पर संबंध, मानवी कृती, पर्यावरणातील परिणाम. पर्यावरणीय समस्या जसे की हवा, पाणी, मृदा, ध्वनी प्रदूषण, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, ओझोन ऱ्हास, आम्ल पाऊस. आपत्ती, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन. पर्यावरण संरक्षण कायदे, ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा 1986, हवा कायदा 1981, जल कायदा 1974, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वन संरक्षण कायदा 1980. आंतरराष्ट्रीय करार, ज्यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस करार, COP परिषद यावरती तुम्हाला एक प्रश्न फिक्स असतो. नवीकरण ऊर्जा, सौर, पवन, बायोमास, जल, तापीय या सर्व घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता आपण शेवटचं युनिट 10 उच्च शिक्षण प्रणाली म्हणजेच हायर एज्युकेशन सिस्टीम हे युनिटचे डिटेल पॉईंट बघूयात. यामध्ये प्राचीन शिक्षण, वैदिक, बौद्ध, तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला या युनिव्हर्सिटीवरती प्रश्न विचारले जातात. स्वातंत्र्योत्तर विकास, राधाकृष्ण आयोग 1948, मुदालियर आयोग 1952, कोठारी आयोग 1964 यावरती एक प्रश्न फिक्स असतो. त्याचबरोबर धोरणे जसे की NPE 1968, NPE 1956, POP 1992, NEP 2020 यामध्ये तुम्हाला 5+3+3+4 म्हणजे 53-34 ग्रॉस एनरोलमेंट रेशो 50% बाय 2035 पर्यंत इन हायर एज्युकेशन. नियामक संस्था UGC, AICTE, NCTE, NAC, NBD, NIRF, HECI रचना, NHERC, GEC, HGC यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर विद्यापीठाचे प्रकार जसे की केंद्रीय, राज्य, अभिमत, खाजगी, राष्ट्रीय, महत्त्वाच्या संस्था, मुक्त विद्यापीठे. आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या योजना जसे की रुसा, PM उषा, स्वयंप्रभा, NAD, ABC, CBCS. मूल्य शिक्षण व IKS, भारतीय ज्ञान प्रणाली, घटनात्मक मूल्य, व्यावसायिक नीतिमत्ता. प्रशासन, शिक्षणाशी संबंधित कलमे जसे की 21A, 45, 46, 30. MS सेट पेपर हा बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ असतो, अनिवार्य असतात. जे 50 प्रश्न आहे तुम्हाला प्रत्येक घटकावरती, आपण जे 10 युनिट बघितले त्या प्रत्येक घटकावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात व त्याला 10 मार्क्स असे 100 मार्क्स. त्याची काठिण्य पातळी ही मध्यम म्हणजे मीडियम लेवलची असते. खूप झालं तर 5 ते 6 प्रश्न हे डिफिकल्ट लेवलचे असतात. बाकी पेपर हा इझी टू मॉडरेट असतो. आणि याचा पूर्ण सिलेबस हा UGC नेट पेपर 1 सारखाच आहे, पण हा सिलेबस आपण पूर्ण मराठीत बघितला तो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अत्यंत म्हणजे सोपा जाईल की हे टॉपिक तुम्ही करू शकता बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण MS सेट पेपर 1चा कंप्लीट सिलेबस आणि त्याचे स्मार्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघितली. आता तुम्हाला क्लिअरली समजलं असेल की कोणते युनिट महत्त्वाचे आहे. आणि हे पूर्ण 10 युनिट महत्त्वाचे असे नाही की हा युनिट कमी तो युनिट कमी, पूर्ण युनिट करा. अजून तुमच्याकडे वेळ आहे 2.5 ते 3 महिने. आणि अशा पद्धतीने अभ्यास केला तर जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स मिळेल. स्वतःच्या नोट्स काढा, त्या रिवाईज करा, पेपर 1वरती जास्त भर द्या. तसेच तुमचा जो पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही रेग्युलर केला असेल तर तो पेपरही तुम्हाला इझी जाईल. तर स्मार्ट स्टडी करा, PYQवर फोकस ठेवा आणि रोज थोडा थोडा अभ्यास करत राहा. कन्सिस्टन्सी ठेवा, सिलेक्शन नक्कीच होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता युनिट कठीण वाटतो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यावरती डिटेल म्हणजे युनिट वाईज व्हिडिओ हवेत का तेही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला असेच नेट सेट
टी आणि कम्प्लीट गायडन्ससाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. तोपर्यंत स्टडी स्मार्ट, स्टे फोकस आणि तुमचं सिलेक्शन निश्चित होईल. जय हिंद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.